मांजर आणि बदक मजेशीर मराठी गोष्ट. एका हिरव्या सुंदर तलावाच्या काठावर एक बदक राहत होतं. ते बदक खूप गाणारे होते. क्वॅक क्वॅक करत ते सगळ्यांना जागं करत असे. तलावाच्या जवळच एका झाडाखाली एक आळशी पण हुशार मांजर राहत होतं. एके सकाळी मांजर चिडून म्हणालं, "अरे बदका, तू रोज एवढा आवाज का करतोस? मला झोपू दे की." बदक हसून म्हणालं, "मी तर फक्त गाणं म्हणतोय. पण चालेल, आज तुला काही मजा दाखवतो." ते बदक पाण्यात उडी मारून गोल गोल फिरू लागलं. पाणी उडून मांजराच्या अंगावर पडू लागलं. मांजर उड्या मारत भिजायचं टाळू लागलं. बदक अजूनच खेळू लागलं. मांजर रागावून म्हणालं, "थांब आता, तू पाण्यात आहेस म्हणून मी काही करू शकत नाही." बदकाने खोडकरपणे उत्तर दिलं, "हो ना, म्हणूनच मजा येते." पण काही वेळात बदक पाय घसरून पाण्याच्या काठावर अडकून पडलं. ते उभं राहू शकत नव्हतं. मांजर दुरून हे सगळं पाहत होतं. राग विसरून मांजर लगेच धावत आलं. "थांब, मी मदत